नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पावभाजी. पावभाजीसाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे. ते बटाटे मी धुवून आणि सालं काढून कापून घेतलेले आहे. मी 1 पाव फ्लावर घेतलेली आहे. ते सुद्धा मी धुवून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे. तसंच मी 1 पाव वाटाणे घेतलेले आहे. ते हिरवे वाटाणे आहे. अर्धा पाव शिमला मिरची घेतलेली आहे. ते मधलं बी काढून मी कापून घेतलेले आहे. एक गाजर घेतलेलं आहे. ते सुद्धा मी कापून घेतलेलं आहे. आणि हे सर्व जिन्नस मी कुकरमध्ये टाकलेलं आहे. तर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आता आपण कुकर उघडून बघूया. भाज्या सुद्धा छान शिजलेल्या आहे. तर मॅशरच्या साहाय्याने आपल्याला सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या. अशा प्रकारे संपूर्ण भाज्या आपल्या मॅश करून झालेल्या आहे. कढईमध्ये मी 5 चमचे तेल टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये आपल्याला 2 चमचे लसूण चिरलेला टाकायचं आहे. लसूण आता लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे. यामध्ये 3 कांदे बारीक चिरून घालायचे आहे. कांदे 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहे. कांदा सुद्धा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 3 टोमॅटो चिरलेले घालायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडा वेळ. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तिखट घालायचं आहे. तीन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे. हे सर्व जिन्नस तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे.
यामध्ये आपल्याला संपूर्ण मॅश केलेली भाजी टाकायची आहे. आता ही संपूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायची आहे भाजी. भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून भाजी परत मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये 2 बटरचे क्यूब टाका. आता यामध्ये सर्वात शेवटी आपण थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया. अशी मस्त आपली पावभाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.